अरे लोटू नका रे मोबाईल हो मागे तुम्ही थोडे मागे गणपती बाप्पा हो ना या समोरून समोर भाऊ मागे धरता समीर भाऊ कोणी सर हो समीर भाऊ थोडं मागे धरता अरे हे पुढे एक मिनिट खाली कर थोडा एक कॉमन फोटो करू बस हो गया देख विक्की स्टँड येतोय तुझा ऐकतोय पुढे मोबाईल कोण आहे मोरया मोरया हे अमर थोडा खाली घे ना अमर मोरया बाप्पा मोरया 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 पुढच्या वर्षी लवकर या 11 वाजता चालू करा नाही, मला वाटतं की गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने आणि पाठीमागच्या काळामध्ये जी काही अनेक चांगल्या योजना असतील, अनेक उपक्रम असतील, ज्या पद्धतीने पालकमंत्री महोदय सुरुवात झाली आपल्या खर्च नियोजन करण्यात आलं आपण बघितलं असेल गेल्या 10 दिवसांपूर्वी गणपती बाप्पाचं आपण या भूतलावर अतिशय उत्स्फूर्तपणे सर्वांनी स्वागत केलं। गेली 10 दिवस संपूर्ण महाराष्ट्र देशात जगाच्या पाठीवर हा गणेशोत्सव अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला आणि आज गणेश विसर्जनाचा दिवस त्या ठिकाणी होता। मला वाटतं की एकीकडे आनंद होत असताना गणपती बाप्पा विसर्जनाला जातात ही पण एक रुखरुख प्रत्येकाच्या मनामध्ये असते। दर सालाबादाप्रमाणे आपल्या नाशिकच्या मानाचा गणपती आणि मग इथून गणपती मंडळाच्या विसर्जनाची सुरुवात त्या ठिकाणी होत असते। त्याचा शुभारंभ आज सर्व लोकप्रतिनिधी, सर्व अधिकारी, सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आता संपन्न झालेला आहे। अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपूर्ण नाशिक जिल्ह्यात हा गणेशोत्सव संपन्न झाला आणि विसर्जनाची तयारी आता सुरू झालेली आहे। लहान मोठे हजाराच्या संख्येमध्ये गणेशोत्सव मंडळांनी सहभाग त्या ठिकाणी नोंदवलेला आहे आणि अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये हे विसर्जन आज संपन्न होईल। गणपती बाप्पा हे आराध्य दैवत आहे। आपण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात त्या ठिकाणी गणपती बाप्पाचं पूजन करत असतो। या महाराष्ट्राची प्रगती होऊ दे, कष्टकर्याला न्याय मिळू दे, शेतकरी बांधवांची प्रगती होऊ दे, गोरगरिबांचं कल्याण होऊ दे अशी प्रार्थना आपण नेहमीच गणपती बाप्पाला करतो। त्या पद्धतीची प्रार्थना आज आम्ही सर्वांनी